नमस्कार. मी वैभव गोरकर. मराठी वर्डच्या डिकोडिंग ऑफ महाभारता या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. भारताची मूळ कथा आपण शांतनूच्या जन्मापासून किंवा त्याच्या राज्यकारभारापासून नेहमी ऐकली आहे. परंतु महाभारताची मूळ कथा ही आपण अष्टवसूपासून आज सुरू करणार आहोत. या अष्टवसू कोण होते आणि ते पृथ्वी तलावर जन्माला का आले याविषयी आपण आज चर्चा करूया. देवलोकात 8 वसू आहेत जे देवांच्या अधिपत्याखाली त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करतात. त्या 8 वसूंना अष्टवसू असं म्हणतात. हे अष्टवसू विविध कार्यक्षेत्रात काम करतात. धरा हा पृथ्वी तत्वावर काम करतो, धर हा जलतत्वावर काम करतो, अनल हा अग्नी तत्वावर काम करतो, अनिल हा वायू तत्वावर काम करतो, अह हा दिवस व प्रकाश या कार्यक्षेत्रात काम करत असतो, प्रभास हा आकाश या क्षेत्रात काम करत असतो, सोम हा चंद्र या क्षेत्रात काम करतो आणि ध्रुव हा तारामंडल हे कार्यक्षेत्र त्याच्याकडे दिलेलं आहे. तर अष्टवसू हे मुख्यत्व स्वर्ग लोकात राहत असतात आणि ते देवांना सहाय्य म्हणून काम करतात. आजच्याच भाषेत जर म्हणलं तर ते कॅबिनेट मंत्र्याखालचे राज्यमंत्री म्हणून काम बघतात. तर हे अष्टवसू एकदा पृथ्वी तलावर भ्रमंती करत असताना ते ऋषी वशिष्ठ यांच्या आश्रमात गेले आणि त्या आश्रमात त्यांना नंदिनी नावाची एक गाय दिसली. ही गाय एक कामधेनू आहे जी मागितलेली वस्तू किंवा संपत्ती ही क्षणात निर्माण करण्याचे सामर्थ्य या गायीकडे आहे. त्यामुळे या गायीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे असे पुराणात सांगितले आहे. तर अष्टवसूंनी या गायीला पाहिले आणि ही गाय आपल्याकडे असावी असा त्यांच्या मनात लोभ निर्माण झाला आणि त्यांनी मग या गायीची मागणी वशिष्ठांकडे केली. वशिष्ठांना त्यांनी म्हणलं की ही गाय तुम्ही आम्हाला देवलोकांना द्या. तेव्हा वशिष्ठ म्हणाले की ही गाय तुमच्या स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा स्वतःची गरज भागवण्याच्या वस्तू निर्माण करण्याकरता ही गाय तुम्हाला वापरता येणार नाही. ही गाय धर्मकार्यासाठी आहे, त्यामुळे धर्मकार्यासाठीच या गायीचा उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारे वशिष्ठांनी वसूंना सांगितलं. परंतु या अष्टवसूपैकी जो एक प्रभास नावाचा जो वसू आहे त्याने मात्र चंगच बांधला की ही गाय आपल्याकडे असायलाच पाहिजे. या हेतूने त्यांनी ती गाय चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि ही गाय चोरी करण्याचा प्रयत्न हा वशिष्ठांच्या जेव्हा लक्षात आला तेव्हा वशिष्ठांनी क्रोधित होऊन या अष्टवसूंना शाप दिलाय. तो शाप असा आहे की यांना पृथ्वी तलावर मनुष्य जन्म घ्यावा लागेल असा शाप वशिष्ठांनी या अष्टवसूंना दिला. परंतु अष्टवसूपैकी जे 7 आहेत प्रभास सोडून या 7 वसूंनी वशिष्ठांना समजलं की आम्ही जी काही गाय चोरी केली नाही ती गाय चोरी केली त्या प्रभासने, त्यामुळे तुमचा शाप सर्वांना देणं हा आमच्यावर अन्याय आहे. या सर्व प्रकरणाची जेव्हा वशिष्ठांना जाणीव झाली त्यावेळेस वशिष्ठांनी उर्वरित 7 वसूंना असा उशाप दिलाय की तुम्ही आता मी शाप दिलाय तर त्यांनी उशाप असा दिलाय की तुम्हाला मनुष्य जन्म घ्यावा लागेल, परंतु तुम्हाला 7 जणांना जन्म झाल्याच तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल. म्हणजे तुम्हाला जन्म झाला की लगेच तुम्हाला पुन्हा वापस स्वर्गलोकात येता येईल. परंतु प्रभास नावाचा जो वसू होता त्याला मात्र असा उशाप मिळाला नाही. त्याला पूर्ण तो जन्म पूर्ण करूनच नंतरच स्वर्गलोकात येण्याची तजवीज होती. त्यामुळे 7 वसूंना जन्माबरोबर मुक्ती आणि 8व्या वसूला मात्र पूर्ण मनुष्य जन्म पूर्ण करूनच पुन्हा स्वर्गलोकात यायचं होतं. हा प्रभास अष्टवसूपैकी सर्वात तेजस्वी, आकाश आणि प्रकाश याचे प्रतिनिधित्व करणारा, देवामधील सर्वात दैदिप्यमान शक्तीचा मान मिळालेला असा हा वसू आहे. तो अत्यंत धाडसी, विचाराने अत्यंत स्वतंत्र, पण कधी कधी अहंकाराकडे झुकलेला असा हा वसू आहे. त्याची पत्नी अत्यंत सुंदर आणि दैवी शक्ती प्राप्त झालेली अशी एक स्त्री आहे, जिचं काही पुराणानुसार नाव हे भानुमती आहे तर काही पुराणानुसार तिचे नाव हे ज्योत्स्ना आहे. प्रभास वर एवढा फोकस आपण का करतो?
शेवटच्या एपिसोड पर्यंत आपल्यासोबत असणार आहे, कारण की प्रभासचा पुढचा जन्म जो आहे तो आहे भीष्मांचा. त्यामुळे प्रभास पुढचा जन्म हा भीष्म म्हणून गंगेच्या पोटी त्याचा जन्म होणार आहे. परंतु आता थोडंसं आपण प्रभासच्या या घटनेवर कॉन्सन्ट्रेट करूया. प्रभासच्या जीवनातील सर्वात महत्वाचा संदेश असा आहे की अहंकार आणि मोह हा देवांनाही पाडू शकतो. आणि त्यांच्याच पुढचा जो जन्म आहे भीष्म किंवा देवरथ, या देवरथांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा संदेश हा आहे की त्याग आणि धर्म हा त्यांना पुन्हा अमर करू शकतो. त्यामुळे प्रभासचा मोह आणि अहंकार आणि भीष्म किंवा देवरथांचा त्याग आणि धर्म यातून याचा जो संगम आहे तो महाभारताच्या यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. महाभारत समजून घेताना किंवा डिकोडिंग ऑफ महाभारत या आपण जी आजपासून सिरीज सुरू करतोय त्यामध्ये त्याच्या पुढील कथेत आज हा पहिला भाग आपण संपवतोय. त्याच्या पुढील भागात भीष्म आणि त्यांच्या पुढची कथा आपण घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.